लक्षात घ्या. खूप खूप सुंदर आहे. जर तुम्ही महादेवाला श्रावण महिन्यामध्ये पाणी जर वाहाल, कारण सगळं करा पण पाणी व्हायचं विसरू नका. जर आपण नित्यनेमानं एक तांब्याभर पाणी टाकायचे महादेवाला, जास्त पण त्या तांब्याचं महत्व, तांब्याभर पाण्याचं महत्व म्हणजे आपल्याला पूर्ण शांती देणार आहे. विशेष म्हणजे आपल्याला जर क्रोध येत असेल, एखाद्याला खूप राग येतो बघा, खूप गोड राग येतो त्याला, सगळं घर थैमान करून टाकेल, तांडव करतात घन 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 घन. जर अति क्रोध येत असेल तर त्यांनी महादेवावर पाणी टाकावं. काय टाकलं पाहिजे? काय टाकायचं? श्रावण महिन्यात मागे पुढे पाहू नका, पाऊसही पडलेला भरपूर आहे. बरं विशेष आहे ते पावसाचा पट्टा पुढे नाही गेला. या पट्ट्यात निफाड तालुका अगदी म्हणजे विहिरीचं पाणी असं हाताने भरून घ्यावं असं पाणी आहे का नाही? आहे ना सर्वांना? एवढं पाणी, खूप पाणी. नागडेचे भक्त मंडळी भरपूर, यावला तालुका चांगले, खूप खूप लांबून आले. हे बघा पाणी टाका महादेवा. जल प्रिय बिल्व प्रिय पत्र स्वामी, भव जल शोषण हे नमामि. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. लक्षात राहू द्या की कोणतीही गोष्ट आपण पंचामृत वाहतो ना, तर पंचामृतामध्ये पहिल्यांदा पाणी टाकतात, परत दूध व्हायला सांगतात, परत पाणी व्हायला लावतात, दही व्हायला लावतात, परत पाणी व्हायला लावतात. लक्षात घ्या. दधी स्नानम समर्पयामी, परत शुद्ध दध स्नानम समर्पयामी, परत एकदा पाणी टाकायला लावतात. पाण्याचं खूप महत्व आहे महादेवाला. जलधाराचं अति महत्व आहे. नसेल काही तर जलधारा देवाला. आणि म्हणून साखर जर वाहिली देवाला, देवाला साखर व्हावी आणि त्यांनी घोर गरिबीचा नाश, भगवंताला साखरेचा नैवेद्य दाखावं. आणि विशेष म्हणजे आपण देवाला जर अत्तर वाहिलं, जर अत्तर वाहणं खूप चांगलं आहे. अत्तर जर नसेल तुमच्याकडे तर पण श्रावण महिन्यामध्ये जर आपण अत्तर वाहिलं तर मनुष्य कधी गलत रस्त्याला जात नाही, पदभ्रष्ट होत नाही. कशाने? बातल्या घेऊन एवढ्या अत्तर वाहिलं तर माणूस वाईट मार्गाला जातो, कधीच नाही शक्य. भगवान शंकर जाऊ देत नाही. त्यानंतर दूध म्हणल्यानंतर वंशवृद्धी तर होतेच, परंतु माणसाला समृद्धी मिळते. घरामध्ये दुधाची धार आहे. एक लक्षात घ्या, दररोज दूध वाहील ना, त्याच्या घरात कधीही अग्नीनं मनुष्याला इजा होणार नाही. दूध वाहिले. कारण ज्यावेळेस भगवान शंकर पाताळातही पूजा पितृलोक करतात. ह्या लोकांमध्ये महाकालेश्वराची आणि हाटकेश्वराची पूजा वरती होती. त्रिभुवनात म्हणजे तिकड तिन्ही याच्यात पूजा चालते. म्हणून पितरलोक पूजा करत असतानाची परिस्थिती आहे. देव आले महादेव, आणि त्यावेळेचा प्रसंग आहे. म्हणून महादेवाला जर कदाचित दूध वाहिलं तर माणसाला आगीपासून भीती नाही राहत. अचानक कधी त्याला घरामध्ये त्याला कधी आगपासून त्रास होईल, म्हणून दूध वाहा. लक्षात येते सर्वांच्या? ऐकताय तुम्ही? म्हणून दुधाचं महत्व आहे. दही जर वाहिली तर तुमचे काही काम, काही मुलं म्हणतात आम्हाला फक्त एकच मार्ग करून जातात, शेवटपर्यंत टोकापर्यंत जातो, तिथून रिटर्न येतो. रुकावट म्हणजे आपल्या कामामध्ये अचानक काहीतरी रुकावट येते, कामच होत नाही. कोणतंही काम असो, सरकारी असो, शाळेचं असो, कोणतंही काम असो, तर महादेवाला दही व्हायला सांगितलेलं. काय व्हायचं? दही. कधीच कामात रुकावट येत नाही. मुलं बाळांच्या लग्नात कायम जवळ आले पाहुणे, दुसऱ्या दिवशी नाही म्हणून सांगितलं. नाही म्हणून सांगणारे खूप असतात. आजकाल फार अडचण आणतात. जमलं दोघांचं तिसरंच म्हणतं कशाला करतात, म्हणून ते लोक आषाढ पाहिना आणि श्रावण पाहिना लग्नच लावून राहिले.
पहिले आखाड्यात लग्न होत होते कधी, पण आता काहीच पाहत नाही, पटकन करून टाकावा म्हणजे काहीच मुहूर्तच पाहिला जात नाही. पटापट 12 महिने लग्न चालू आहे. पाहतो मी आता आखाडातही चालेल, श्रावणातही लग्न चालेल. म्हणून रुकावट येऊ नये, दही व्हावे. आणि आपल्याला धन वाढावं असं वाटत असेल किंवा आपल्याला अनेक प्रकारची इंद्रियाला शक्तीची प्रदान करायचं असेल तर मग आपण महादेवाला जे तूप असतं तूप लावायचं आहे. आपली जर वाणी कठोर असेल तर माणसाने महादेवाला काय लावलं पाहिजे, आपलं जे काही मध असतं ते मध लावलं पाहिजे. आणि बेलपत्रानं माणसाला सुख समृद्धी जर मिळते पण घरामध्ये कधीही कमतरता पडत नाही. त्यामध्ये अजून श्रावण महिन्यामध्ये आपण तांदूळ वाहावे. तांदूळ जर वाहिले तर वंशवृद्धी होते, धनाचा लाभ होतो किंवा अनेक प्रकारचे आपल्या घरामध्ये सुख शांती मिळते. त्यानंतर हरभऱ्याची डाळ व्हायला सांगितले, त्याने दुःखाची निवृत्ती होते, आपल्या घरामध्ये दुःखाचा प्रवेश होत नाही. म्हणून त्यानंतर काळे तीळ व्हायला लावले. महादेवाला सफेद तीळ चालत नाही, सफेद तीळ सूर्यनारायणाला चालतात. आयुष्य जे आहे कधीही आपल्याला आयुष्यात जर कमतरता असेल, आपले मृत्युगंड योग असेल तर तांदूळ आपलं तीळ व्हावे. मूग जर वाहिलं तर संपूर्ण बाधा दूर होते. माणसाच्या घरामध्ये कधीच बाधा प्रवेश करत नाही. या रोगराई असेल, बाधा असेल, कोणी बाहेरचं बाधा करत असेल तर मूग व्हावं असं सांगितलेलं आहे. गहू जर वाढले तर संतांची प्राप्ती होते. आणि जर संतान झालं असेल तर आपल्याला ते संतांपासून सुख मिळावं असं तर गहू व्हावे. एकही त्याहीपेक्षा पुढे सांगितलं की तुळशी असते, तुळशीच्या याला लाल धागा जर बांधला तर घरात विपत्ती प्रवेश करत नाही. तुळशीच्या फक्त रविवारचा दिवस सोडून तुळशीला एक लाल धागा बांधायचा. किंवा असं सांगितलेलं आहे की देवताच्या म्हणजे एखादा भगवान श्रीकृष्णाचा असेल, महादेवाचा असेल, त्याला जर एक धागा बांधला तर शरीराला कधी अपंगत्व येत नाही. म्हणजे शरीराला जो म्हणतो अर्धांगी वायू कधी होत नाही. लक्षात येत आहे तुमच्या लक्षात सगळं सांगतोय ते. अर्धांगी वायू होऊ नये तर महादेवाला पूर्ण असा दोरा धागा बांधला पाहिजे. कधी कधी आपल्या पायापासून तर डोक्यापर्यंत माप घ्यावा आणि तो धागा महादेवाला. आपल्या शरीराला अर्धांगी वायू, डोळे जाणार नाही, कधी आपला हात अपंग होणार नाही, किंवा तुम्ही पडले ना अचानक टंगडं मोडलं, ही कधीच होऊ शकत. कशाने कशाने हा महादेव लक्षात ठेवते बरं का, नाहीतर विसरून जा. पिंपळाला शनिवारच्या दिवशी फक्त रविवार सोडून द्यायचा. कधी पण जर पिंपळाला जर धागा बांधला तर पितृदोष नाही. तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारचे कष्ट असतात, तर पितृदोषामुळे असतात. विशेष म्हणजे पिंपळाला धागा बांधणं खूप चांगलं असतं. पिंपळाची पूजा, आणि एक लक्षात घ्या, ज्या पिंपळाची पूजा करतात ना त्या पिंपळाखाली देव राहतात. पण ज्या पिंपळाची पूजा करत नाही त्या पिंपळावर भूत बसतात. कोण बसतात? म्हणून पिंपळाखाली कोणी बसत नाही का, जिथं पूजाच होत नाही. हा जर पूजा झाली तर समजायचं 33 कोटी देवांचं वास्तव्य पिंपळाजवळ आहे. पण ज्या पिंपळाची कधीच पूजा होत नाही त्या पिंपळाखाली कधी झोपायचं नाही. तिथं कोणाला वास्तव्य दिलेलं आहे? त्यांना राहण्यासाठी जागा दिलेली आहे. म्हणून पिंपळ लावायचं असेल आपल्या घराच्या आत जवळ कुठेतरी असेल तर त्याची पूजा झाली पाहिजे. आणि पितृदोष नाश व्हावा, आपल्याला पितरापासून सुख मिळावं तर पिंपळाला धागा बांधायला सांगितलेला आहे. विशेष म्हणजे शेमीचं झाड आहे. शेमीचं झाड कोणाला माहिती? शेमीचं झाड, शेमूचे झाड जर आपण त्याला धागा बांधला, त्याच्या प्रत्येकाला जर त्याच्यापेक्षा त्याच्या मुळाला धागा बांधायचा. जे असतात ना त्याला जर राहू आणि केतू यांच्यापासून बाधा होत नाही. राहू म्हणजे धनाचा नाश करतो. जर आपल्या जीवनात पत्रिकेत राहू जर असेल तर आपलं किती संपत्ती कमवली ती निघून जाते. म्हणून राहू आणि केतू म्हणजे आपला ऍक्सिडेंट होतो. कधी कधी केतूने जर आपल्याला उग्र बुद्धी केली तर आपल्याला ऍक्सिडेंट होणार, आपल्याला ऍक्सिडेंट मध्ये मरण पण येणार. लक्षात, केतू ग्रह लक्षात येत आहे, केतू. म्हणून हे जर जावा तर शेमीच्या झाडाला काय बांधायचं? मुळाला एक धागा बांधायचा.
म्हणून त्याहीपेक्षा महादेवाला जर शेमी व्हायची तर आपल्याला कधी रस्त्यामध्ये आपत्ती येणार नाही. महादेवाला शेमी व्हायची. काय व्हायचं? पुढचं केळीचं झाड आहे. आपल्या घरामध्ये जर कदाचित 4 सुना एकत्र राहत नाही ते पुढं खूप आहे. आपल्याला ते सांगायला एवढं वेळ आहे. आता तर बारकाई नाही ऐकतील बाकीचे. तर केळीच्या झाडाच्या मुळाला किंवा केळीच्या झाडाला धागा बांधायचा. सुना मस्त गोड राहते, भांडणारच नाही कधी. हे तर पक्क लक्षात ठेवलं असं. खूप गोड आहे हे बारकाई. याच्यामध्ये शिवमहापुराणमध्ये खूप गोड गोड लिहिलेलं आहे आणि श्लोकासह आहे. आम्ही असं मोगून नाही छान, खूप पुढं आहे अजून. आणि म्हणून आपल्याला जर आसन सुद्धा बसायला कोणतं घ्यावं याच्यावर शब्द सांगतो. सफेद आसन कशासाठी? शांतीसाठी. पिवळं आसन धन प्राप्तीसाठी. काळं आसन ही आसनावर सुद्धा आहे, पण त्या आसनावर बसायचं. एवढं कोणी बारीक सांगतं? ज्याच्यावर कशावर बसायचं, ज्या आसनावर बसल्यावर त्याचा सुद्धा परिणाम होतो. लक्षात ठेवा. 4 प्रकारचे आसनं सांगितलेले. लाल आसन कशासाठी? शक्तिवर्धक आहे. काळा आसन, पिवळा आसन या आसनं सांगितलेले आहे. त्याच्यावर बसल्याने काय परिणाम होतो. म्हणून बाबांनो प्रदोष याच्यासाठी करावं. श्रावण महिना आला म्हणून एवढं तळमळीने सांगितलं की एक व्हावं, पंचामृत व्हावं महादेवाला. भगवान शंकराची पूजा करावी.